नमस्कार. एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या एक ब्रेकिंग न्यूज पवित्र पोर्टल 2026 भरतीच्या अनुषंगाने येते आहे. नुकतंच एक परिपत्रक किंवा एक जे काही आपल्याला सांगता येईल की बुलेटिन आपल्याला त्यांच्या फीडवर दिसत आहे. त्यानुसार उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमबाबत सर्वसाधारण सूचना जाहीर करण्यात आलेली असून आता आपण या ठिकाणी बघू शकतो की जो काही पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू झाली असून खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. बघा, दिनांकावाईज किंवा इवन वेळेवाईज सुद्धा या ठिकाणी प्राधान्यक्रम किती जणांचे जनरेट झालेले आहे याची संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा, जसं की 8 ऑगस्ट रोजी मुलाखतीशिवाय 60,812 जणांचे, तर मुलाखतीसह 39,655 जणांचे. आज दिनांक 9/8/2026 रोजी सकाळी 8 वाजता मुलाखतीशिवाय 65,163 जणांचे, तर मुलाखतीसह 45,490 जणांचे. तर आज दुपारी म्हणजे आज दुपारची आकडेवारी या ठिकाणी दिसते. बघा, मुलाखतीशिवाय 70,198 जणांचे, तर मुलाखतीसह 45,490 जणांचे. त्यानंतर दुपारी 4:30 वाजताची आकडेवारी होती ती म्हणजे 75,150 प्रेफरन्स जनरेट झालेले आहे मुलाखतीशिवाय, तर मुलाखतीसह 54,906. आज सायंकाळी 6 वाजता जी सध्याची अपडेट आहे ती म्हणजे 76,394 मुलांचे जे काही मुलाखतीशिवायचे प्रेफरन्स आहे ते जनरेट झालेले आहे. तर मुलाखतीसह 56,206 प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट झालेले आहे. हे सर्व जनरेट झालेले असताना एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ती आपल्यासाठी अशी आहे, ती म्हणजे मुदतवाढ आपल्याला या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक करण्याची वाढलेली आहे. ती म्हणजे जसं की पहिले जी मुदतवाढ आपल्याला देण्यात आलेली ती आपण बघूया. ती म्हणजे पहिली जी मुदत आपल्याला देण्यात आलेली होती ती होती 11 ऑगस्ट 2026. त्याऐवजी आता ही मुदत वाढून म्हणजेच 2 दिवसाची मुदत वाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता आपली अंतिम जो प्रेफरन्स लॉक करण्याची जी अंतिम मुदत असणार आहे ती असणार आहे 13 ऑगस्ट 2026. बघा, जास्तीत जास्त मुदतवाढ या ठिकाणी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र या ठिकाणी फक्त 2च दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तुम्हाला या सर्व गोष्टींवर काय वाटतं हे तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपले खूप सारे व्हिडिओ या मुद्द्यावर आलेले आहेत. बघा, त्याचप्रमाणे एक OTP संदर्भात देखील या ठिकाणी एक आपल्याला माहिती दिलेली दिसते. बघा, पोर्टलवर सध्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी किंवा अथवा प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी OTP आवश्यक आहे. यासाठी OTPवर क्लिक केल्यानंतर OTP लगेच येतो, परंतु मोठ्या प्रमाणात उमेदवार लॉग इन करत असल्याने OTP लगेच येत नसल्याने या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे OTP न आल्यास काही काळ OTP येण्यास वाट बघावी. लगेच रिसेंड यावर क्लिक करू नये. OTP उशिराने आला तरी OTP स्वीकारण्यात येतो आहे, त्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नाही. काही काळापर्यंत OTP न आल्यास पुन्हा OTP समोरील बटन आपल्याला रिसेंडवर क्लिक करून OTP मिळवता येईल. बघा, बऱ्याचदा उमेदवारांकडून काय चूक होते आहे, आपण OTPसाठी अप्लाय करतो, OTP येत नाही, मग आपण 1-2 मिनटामध्ये रिसेंडवर क्लिक करतो. तसं करू नका असं यांचं म्हणणं. वाट बघत बस. आता किती वाट बघायची आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सतत PCवर बसलेले असावे. तुम्हाला याबद्दलही काय वाटतंय नक्की याचं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहे अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री कॅचे क्लिअर करावे आणि त्यानंतरही समस्येचे निराकरण न झाल्यास इनकॉग्निटो विंडो प्रायव्हेट विंडोचा वापर करावा. यासंबंधीचा व्हिडिओ आपण डेमॉन्स्ट्रेशनद्वारे दाखवलेला आहे. आदिवासी विभाग यांच्याकडील उच्च माध्यमिक विभागाच्या विज्ञान शाखेचे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या विषयाचे प्राधान्यक्रम इंग्रजी माध्यमातील उमेदवार यांना संबंधित विभागाचे पत्र 8 ऑगस्ट 2026 अन्वये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तर याची संबंधित उमेदवार यांनी नोंद घ्यावी. बघा, तर आजची ब्रेकिंग न्यूज अशी आहे ती म्हणजे मुदतवाढ आपल्याला मिळालेली आहे ती 11 ऑगस्ट ऐवजी आता 13 ऑगस्ट असणार आहे आणि OTP संदर्भात एक या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे की रिसेंडवर लगेच क्लिक करू नये, थोडीशी वाट बघावी. आपल्याला याबद्दल काय वाटतं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करावं. धन्यवाद.